उपराष्ट्रपतीपदासाठी रालोआचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन आज भरणार अर्ज, तर इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी उद्या अर्ज दाखल करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी चर्चा. द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी सीमेवर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होण्यावर पंतप्रधानांचा भर. रशियाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आज भारत रशिया आंतरसरकारी आयोगाच्या 26व्या सत्राचं भूषवणार सहअध्यक्षपद. राज्यात सुमारे 43,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. 28,000पेक्षा अधिक रोजगार निर्मितीची अपेक्षा. पावसासंदर्भातल्या खोट्या चित्रफिती प्रसारित झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रसारमाध्यमांना आवाहन. आशिया प्रशांत क्षेत्रातली माध्यमं आजही विश्वासार्ह आणि प्रासंगिक असल्याचं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांचं प्रतिपादन. 16व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत रश्मिका सहगलला 2 सुवर्ण तर मनू भाकरला कांस्य पदक. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश. आणि राज्यात पावसाचा जोर कायम. अनेक ठिकाणी नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी. ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि सांगली या भागात आज शाळांना सुटी.